नमस्कार मंडळी, मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर बघू तर शकता बघा, एका खूप हाताने मी दिवसाचा गॅप टाकते मी व्लॉग सुरू पोळी. करत आहे. 4 महिन्यानंतर कालपासून मी सुरू केला तो व्लॉग टाकायला. तर हा व्लॉग दुसरा आहे आजचा. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्लॉग माझे आवडत असतील बघायला तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. इकडे छोट्याशा चपात्या कढईमध्ये करून मी तेल घेतलेल्या आहेत. घेतलेलं ही आहे. लास्टची चपाती आहे. त्याच्यानंतर आणखी चपातीचं पीठ आहे ते लाटून घेते. एका हातामध्ये मोबाईल पकडून एका हाताने चपाती भाजणं चाललेलं आहे माझं. त्यामुळे चपाती व्यवस्थित भाजल्या जाती आहे, पण पलटताना थोडंसं त्रास होते. तर शिवची कशी मस्ती चालली आहे बघा. मी व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देताना तो मध्ये मध्ये आवाज काढतोय गाडी चालवल्यासारखा. तर हल्ली त्याचा आगाऊपणा खूप एका वाढला आहे साईडने ना सुट्ट्या पोळी पडल्यापासून. फुटलेली कारण तो एकटा खालच्या आहे. त्याच्या बाजूने. दोन्ही बहिणी गावी गेलेल्या आहेत आजीकडे, मामाकडे सुट्टीला. त्यामुळे त्याला करमत नाही. त्यामुळे तो असा मधून मधून मला त्रास इकडून पण हवा देतो. चालली आहे, इथं पण फुटली आहे, इथून पण हवा चाललेली आहे आपलं. हे बघा, इथून पोळीमध्ये हवा चाललेली आहे, त्यामुळे पोळी फुगत नाहीये. हे लाकडाचं उलतान असल्यामुळे त्याचा समोरचा भाग थोडासा छोटा आहे. त्यामुळे शेवटी मी हातानेच चपाती पलटली आणि आता ही चपाती पलटत असताना अचानक मला गाण्याचा मूड आला आहे. तुम्हें तो धड़कता है, तुम्हें तो सांसों आती है, तुम्हें तो डर नहीं लगता, तुम्हें तो डर नहीं लगता. हा याला का दाबावं लागतंय. हा गॅसचं स्टँड आहे. वेगळ्या चपाती झाल्यात, तिची एक बाजू अशी तुटलेली आहे बघू शकता. त्यामुळे इकडे ना हा बसत पण आहे आणि छोटासा गॅस आहे हा. त्यामुळे इतकं असं स्ट्रगल आपल्याला करावं लागतंय. बघा इकडे मी असं भेंडी, एका भेंडीचे 2 भाग करून घेतलेले आहेत आणि अशी छान अशी कोवळी भेंडी आपण करूया साध्या सोपी पद्धतीने. चला, फक्त याला तव्यामध्ये आपण छान असं छान प्रकारे गॅसची फ्लेम थोडी वाढवूया. तर काय झालंय मंडळी, तुम्हाला सांगू का मी. आज सकाळी शिवचा नाश्ता झालेला आहे, नाश्ता वजा जेवण. शिवने खाल्लेली आहे बिर्याणी. रात्री बिर्याणी केली होती, काही गरम करून शिवला दिली. आणि आता वरण भात जर केलं भेंडी भाजीचं किंवा चपातीसोबत, तर मग शिव फक्त वरण भात खाईल आणि तो चपाती खात नाही. त्यासाठी मी आज डाळ भात किंवा वरण भात कॅन्सल केलेला आहे, करणार नाही आहे. त्यामुळे फक्त आता ह्या चपाती आणि ही भेंडीची भाजी तर शिव खातच नाही, कुठलीच भाजी खात नाही. तो फक्त कोरडी चपाती खातो. त्यासाठी तो कोरडी चपाती खाल्ली तर तेवढा त्याला आधार होईल. त्यामुळे आणि ही भाजी भेंडीची मला, कारण शिवची डॅडी तर दुपारी येत नाही. आता येत आहे दुपारी 5 वाजता, पण ते त्यांच्यासाठी नंतर बघू, त्यांना कैरी चटणी वगैरे करायची आहे. तोपर्यंत ही भाजी माझ्यासाठी होईल. आणि आता सध्या दाढ खूप दुखत आहे आणि गोळ्या त्याच्या खूप मोठ्या मोठ्या कॅप्सूल आहेत, पॉवरच्या आहेत. त्यामुळे मला चपाती खाणं भागच आहे. सावकाश हळूहळू मी चपाती खाते. वेळ लागतो जेवणाला, पण होऊन जाईल तेवढ्याच पोटात आधार. भात खाल्ला तरी लगेच मग त्रास होतो. चपाती खाल्ली तरी मला थोड्या वेळाने गोळ्यांच्या पावरने लगेच चक्कर आल्यासारखे वाटते. त्यामुळे आता ही भेंडीची भाजी आपण करूया आणि मग नंतर जेवण करूया. आज कैरी चटणी बनवायची होती, परत शेंगदाणा चटणी बनवायची आहे मला. पण आता सध्या काही तेवढी कॅपॅसिटी नाही राहिली माझ्यात, कारण आता उशीर पण झालेला आहे. जवळजवळ 12:30-1 वाजत आलेले आहेत. आणि मला सर्दी खूप झाली होती, इतकी सर्दी भयानक, काही विचारू नका. शिंका येतात मला सर्दीने.
आणि सिट्रिजन गोळी मिळते आमच्या इकडे सोलापूरला. सगळीकडेच मिळत असेल, पण आमच्या इकडे जास्त लोक खातात असं मला तर वाटतं. बाकीच्यांचं मला माहीत नाही. मग ती गोळी खाल्ल्याशिवाय माझी सर्दी किंवा शिंका काही कमी होत नाही. त्या गोळीने मला कसं तरी व्हायला लागलं आहे. आणि आता अजून दाढ दुखायची जी गोळी आहे ना, जेवणाच्या अगोदर एक 10 मिनटं घ्यायला सांगितले डॉक्टरांनी. कारण कसं होतं, ती दाढ थोडीशी अशी हलकी होते, म्हणजे अशी दुखत नाही. थोडीशी अशी काय म्हणतात त्याला, बधीर झाल्यासारखी होते. जसं भुलीचं इंजेक्शन दिलं ना तसं जेवताना थोडासा त्रास होतो, नॉर्मल जास्त होत नाही, पण तरी पण सावकाश जेवण करावं लागतं. तर बघा भाजीची भेंडी आपली छान अशी भाजून झालेली आहे. डाग वगैरे पडल्यात, आपण त्याला कढईमध्ये काढून याची भाजी करूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही रेसिपी आहे ना जी माझी आहे फेवरेट, साधी सोपी आणि एकदम चविष्ट अशी छान होते खायला. तर चला आपण सुरू करूया. तर आता मी खिडकीमध्ये मोबाईल ठेवलेला आहे आणि आता मी रेसिपीला सुरुवात करूया. तर मोबाईल असं ठेवण्याचं कारण की माझं मोबाईलचं छोटंसं स्टँड होतं, ते किचनवर व्यवस्थित असं बसायचं, ते तुटलेलं आहे. आणि मोठं आहे माझं ट्रायपॉड माझ्याकडे, पण तो मोठा ट्रायपॉड ठेवला की मग येणं जाणं अवघड होतं. तिथून जरा थोडंसं त्या स्पेसमध्ये, किचनच्या स्पेसमध्ये जागा कमी आहे त्यामुळे. आणि हे पाठीमागचं जे आहे ते माझं बाथरूम आहे. मग बाथरूममध्ये कोणी आलं गेलं तर मग त्या ट्रायपॉडला धक्का लागतो आणि मग मोबाईल थांबण्याची शक्यता, व्हिडिओ किंवा ट्रायपॉड पडण्याची शक्यता असते. तर ही टिकली आहे माझ्याकडून म्हणजे घाम पुसताना पडली होती. ती कुठे पडली मला सापडली नाही. आता ती कढईमध्ये होती, ते काढून मी हाताला लावलेली आहे. आता कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत. तर आता मी मोबाईल एका हातामध्ये पकडते आणि मग तुम्हाला दिसेल मी भेंडी कशी करते माझ्या पद्धतीने, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तर ही अगदी चविष्ट अशी होते. हे करण्याचं कारण, अशी भेंडी मी कधीपासून सुरू केली, मुली लहान होत्या त्यावेळेस, म्हणजे जास्त तिखट वगैरे नाही किंवा जास्त कांदा टोमॅटो वगैरे घातलेलं नाही, मसाले. तर कमी मसाल्यामध्ये ही भेंडी मुलींना माझ्या खूप आवडते, त्यामुळे अशी करत आहे. तर आता तशीच सवय लागली आहे. आता घाईमध्ये सुद्धा खूप छान वाटतं असं, म्हणजे झटपट रेसिपी काही केली तर इकडे बघा मी शेंगदाण्याचा कूट भाजून घेतलेला आहे. डब्याचं टोपण काही निघत नाही मला. तर याच्यामध्ये मी आदल्या दिवशीच रात्री कारल्याची भाजी केली होती, त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. त्यामुळे वरून कोथिंबीर घरात नव्हती, त्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं, कारण शेंगाच्या कुटामध्ये मी कोथिंबीर घालून शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता. आता इकडे कढईमध्ये तेलामध्ये मी मिरची टाकलेली आहे. 4 ते 5 मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत. त्या थोड्याशा अशा परतून झाल्या की आता याच्यामध्ये मी धने पावडर आणि जिरे पावडर टाकून घेणार आहे. आता इकडे मी लसूणसुद्धा ठेचून घातला असता, नेहमी मी घालते, पण आता कसं अचानक शिवला जर भेंडी बघून क्रेविंग झाली खाण्याची, तर त्याला लसूण घातलेले भाज्या असं वगैरे आवडत नाहीत. तो फक्त वरणामध्ये लसूण खातो म्हणजे चालतो त्याला, पण आता भेंडीमध्ये नाही चालणार, कारण त्याचा जर फ्लेवर भेंडीला लागला किंवा थोडासा लसणाचा वास जरी आला तर त्यांनी भेंडी खाल्ली नसती. त्यामुळे इकडे मी लसूण घेतला नाही. तुम्ही 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या तरी भेंडी छान होते. आता धना पावडर, जिरा पावडर अर्धा चमचा टाकला आहे. परतून झाल्यानंतर यामध्ये मी भाजून घेतलेली भेंडी या कढईमध्ये टाकली आहे. याला आता थोडा वेळ परतून घेते. चपाती करून घेतलेल्या तव्यामध्ये मी भेंडी करू शकले असते, पण तो तवा असा पूर्ण असा फ्लॅट आहे, त्यामुळे भेंडी परतवत असताना सांडण्याची किंवा खाली पडण्याची शक्यता असते. जो नेहमीचा आपला ॲल्युमिनियमचा सिंपल तवा असतो ना, त्याच्यामध्ये भेंडी पडत नाही किंवा हलवताना किंवा परतून घेत असताना काही प्रॉब्लेम येत नाही. तर आता याच्यामध्ये मी हळद टाकायची विसरले होते, कारण एका हातामध्ये मी मोबाईल पकडला आहे, त्यामुळे मला कन्फ्यूज होतं. थोडीशी हळद पण टाकलेली आहे आणि परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये ना आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. ब्लॉग सुरू केल्यानंतर खूप मोठा, म्हणजे 4 महिन्याचा मी गॅप घेतला होता, कारण काहीतरी इश्यू झाला होता, तब्येत पण खूप बरी नव्हती त्यामुळे. तर आता मी सुरू केलेलं आहे ब्लॉग चॅनल पुन्हा एकदा, तर प्लीज मला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता इकडे मी मीठ टाकलेलं आहे थोडं चवीपुरतं आणि आता याला परतून घेत आहे. भेंडी अशी सतत आपली परतून घ्यायची आणि मीठ टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम थोडासा वाढवायचा. मी स्मॉल गॅसवर छोट्याशा भेंडी करत आहे, त्यामुळे मी फुल केलेला आहे गॅस, म्हणजे फ्लेम वाढवली आहे. तुम्ही जर मोठ्या गॅसवर करत असाल तर मीडियम ठेवा.
त्यामुळे भेंडीला पाणी सुटत नाही मीठ टाकल्यामुळे. तर आता इकडे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, त्यामध्ये कोथिंबीर ॲड आहे आणि कढीपत्ता माझ्याकडे संपला होता, त्यामुळे मी कढीपत्ता टाकला नाही आणि वरून कोथिंबीर पण नव्हती, त्यामुळे शेंगदाण्याच्या कुटामध्ये असल्यामुळे मी जास्त काही टेन्शन घेतलं नाही. आता थोड्या वेळेस 2 ते 4 मिनटं मी हलवून घेणार आहे, भेंडी परतून घेणार आहे. तर बघा भेंडी आपली लगेच खाण्यासाठी तयार आहे. तर पहिल्यांदा पण छान आपण भाजून घेतली होती, त्यामुळे आता अर्ध्या मिनटासाठी याच्यावर मी झाकण ठेवून वाफवून घेते आणि मग नंतर लगेच जेवणासाठी रेडी आहे. तर कशी वाटली ही भेंडीची सिंपल अशी रेसिपी. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा तयार झाली आहे आपली छान अशी चमचमीत भेंडीची भाजी. तर बघूनच अशी खावीशी वाटते. तर आता मी जेवायला बसते, तुम्ही पण या मंडळी जेवायला. आज काही नाही, फक्त सिंपल अशी भाजी आणि चपाती. तर यासोबत मी कांदा घेणार आहे. माझ्यासारखं कोण कोण कांदा लवर आहे मला सांगा कमेंट करून आणि लाईक पण करा. पुरुष मंडळी तर सगळे जेंट्स लोक कांदा आवडीने खातात, पण माझ्यासारख्या लेडीज पण असतील, जेवणासोबत कांदा हा खावासा वाटतो. आता माझ्याकडची शेंगदाण्याची चटणी म्हणा, लोणचं वगैरे संपलेलं आहे, त्यामुळे मी कांदा घेतलेला आहे आणि तसाही कच्चा कांदा खायला मला खूप आवडतो जेवणासोबत. तर चला मंडळी, आता मी जेवण करते. भेटूया अशाच एका पुढच्या व्लॉगमध्ये. माझे व्लॉग आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.